राहिलं. 50 माणसाचं जेवण करायचंय. जा पटकन पुरण घाल, पोळ्या करायच्या. एवढी डाळ बस का? अगं सुनबाई, तू काही येडीवेडी झालीस काय म्हणालो. पाहुणे चपलीनं मारतील की असला स्वयंपाक बघून. हे डाळ उडदाची होय ग, ती किचनवर काढून ठेवली आहे ती डाळ घे. मरू द्या. सासूला माझ्या कोण सांगितलं की मला पुरणपोळी येत म्हणून? मला तर काहीच येत नाही बोंबलायला. किचनवर बसली आता माझी सासू बोंबलते आता. नाही आता कढईतच जाऊन बस तिथं. सासूबाई पुरण बघा चांगलं झालंय का? अगं तुझ्या काय आजीने असलं पुरण केलं होय? लग्नाआधी तर तुझ्या आईने तर लय सांगितलं होतं की माझी मुलगी सुगरण आहे, टॉम फुगलेल्या पोळ्या करते म्हणून. असलं होय सुगरणीचं स्वयंपाक? माय माझ्या आईला मी सांगितलं होतं काही सांगू नको म्हणून. माझ्या आई कशाला सांग. माय माझी सासू तर म्हणते आता मला लय टम्म पोळ्यात म्हणते. आता माझं काय खरं नाही. माझ्या आईला तर ना काहीच कळत नाही का माय देवा. इथं माझी सासू आता जीवच घेईन माझा. आता पोळी जर नाही आली तर मला तिला आता फोनच लावते. काय गाई तू माझ्या सासूला काय काय सांगून ठेवली? सुगरण आहे माझी पोरगी, फला नाही असला आणि तसला आहे सांगून ठेवली. मला तर इथं डाळेमधला फरक कळत नाही. मला कुठली पोळी यायला गेली. माझी सासू आता इथं गोंधळत बसली. म्हणते टम पोळी करते म्हणली तुझी तर मम्मी लई स्वयंपाक येते म्हणून म्हणली तुला. तुला तर साधं डाळीचा पण फरक कळत नाही अशी म्हणती मला सासू माझी. आहे ना माझी सासू, आहे ना बाई, करते टम्म फुगली पोळ्या करते आणि माझ्या नावाने धोंडे फोडते माहिती का.